गुड मॉर्निंग. तर सकाळी सकाळी ब्रश करून इथं बघा आंबा पराठे चालू आहे. पाड सापडलेत त्यांना, तर दोघांनी 2 पाड घेतलेले आहेत. मस्त चिरून गोड आहेत. केशर आंब्याचे पाड आहेत, नॅचरल पद्धतीने पिकलेले. खूप टेस्टी लागतात आणि छान आहे. खा. शिरा बनवलाय नाश्त्याला, अजिबात खाल्ले नाही, त्यांना आंबा घेऊन बसलेत. तर ब्लॉग कंटिन्यू करा. खूप मजा आमच्या गावाकडलं विलेज लाईफस्टाईल आम्ही दाखवत असतो तुमच्यासोबत, रिअल लाईफ आमची. इकडे एक आंबा पडलाय, तिकडे एक आंबा पाड पडलाय. इकडे लाडू चाललाय, इकडे दादू चाललाय. लाल आहे ना? हा घे बाळा, हा घे घे. दादूचा लाल आहे, धुवून घे. गावाकडली मज्जा बघा. ताजे ताजे पाड आणायचे, धुवायचे. आधीच ते आंबा खात होते आणि वरून त्याला 2 पाड सापडले. इकडे वाव, हा छान आहे, छान आहे. हा खा. हे बघा इथे सकाळ सकाळी आंबा पराठे कशी चालू आहे. चाकू लागल, मी देऊ? लाईट आली वाटतं, फॅन चालू झाला. नमस्कार, शुभ सकाळ. मी भक्ती सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते. तर सकाळचं झाडून लोटून पारसं कपडे, कारण मोटर चालू आहे तोपर्यंत सगळं करून घेतले मी. हे बघा वरती सिंटॅक्समध्ये मोटर चालू आहे आमची. आणि आता मी स्वयंपाक बनवणार आहे. तर आज मी विचार करते की नवीन मसाल्याची छान भाजी बनवावी. काय ते तुम्हाला दाखवते. सकाळचे कपडे भांडे सगळं झाल्यानंतर हे बघा आम्ही असं मोटर पाईप जी बोर चालू आहे ना, गार्डनमध्ये सगळं सोडतो. पुढे पुढे घे घे अजून थोडं. आणि ती मध्ये नळी कशाला टाकलाय त्यात? तर हे आंब्याला आमच्या पहिल्यांदाच आंबे लागलेत बरं का. तुम्हाला दाखवते. आंबे वेगळेच आहेत, लांबके आहेत, नुसते लांब आहे ना. हे बघ, काल एक आत्याला दिला ह्यातला लांब आंबा. कशी चव आहे अजून माहिती नाही. 15-20 आंबे लागलेले. नको तोडू, तोडू नको, छोटा आहे अजून. हा, शर्विलच्या घरी असाच खाल्ला होता बघ आपण. तुला आठवलं ना? सार्थ आलता का रे त्यावेळेस? समर्थ सानू सार्थ शर्विलच्यात आम्हाला आंबे खायला बोलवलेलं गेल्या वर्षी. बाळा आता तिकडं पेरूला टाक. आता पेरूला टाकून ये. पेरूला भरपूर पेरू लागलेत ह्या वर्षी. एकाच पेरूला जास्त पेरू लागलेत. मी नाश्ता बनवते तवर. शिरा आहे की पप्पाला बनवले की इथं पाड पडला, घेऊन येताना. ए बॅक कसा ऑन कॅमेरा पाड गिर गए 2. खूप दिवसानंतर नागमोड्याची आमटी बनवते. लसूण खोबऱ्याची फोडणी. मला आवडते गोळ्याची आमटी. तर याच्यामध्येच आता मी नवीन केलेला जो मसाला आहे ना ते टाकते. लसूण खोबऱ्याची एकदम खमंग अशी फोडणी. फोडणी तर टाकली. आता आपण चवीनुसार मीठ टाकूया. बेसन पीठ, त्यात चवीनुसार मीठ, थोडीशी जिरे, थोडीशी हळद आणि थोडंसं तिखट. तिखट नाही टाकलं तरी चालतं. घट्ट पीठ घालून मी छान करून घेतले. याचे आपण आता गोळे बनवायचे. ते बघा अशा पद्धतीने तोडून डायरेक्ट त्याच्यामध्ये टाकायचं. भाकरी सोबत खूप छान लागते ही अशी गोळ्याची आमटी. मस्त अशा पद्धतीने मी गोळे तोडून घेतले. आमच्या घरामध्ये कावळ्याच्या रूपात जुने माणसे येतात.
असं म्हणतात. आणि हा कावळा बघा किती जवळ आलाय. तर हे खरं असतंय का? किती जवळ आलाय बघा. काय पाहिजे? हा, काय खायचंय? काय खायचंय? काय देऊ? बोलते की, टुकू टुकू बघते. इकडून वट्यावर ये. याला काय तर खायला पाहिजे बघ. थांबा, खाऊ आणते तुला. इथंच थांब. धर धर, खाऊ आणलाय तुला. ये खाली, खाली ये, खाली खाली खा. थांबा, खाली येऊन खाते आता. कसं बघते बघ की, भूक लागली त्याला. खाऊ दे, खाऊ दे. हे कसं घेऊन चाललंय? आत्या काय म्हणते माहिती आहे का? नाना, आजी असं कावळ्याच्या रूपात भूक लागली का आपल्या घरी येत असतात. हे बघ, भूक लागली रे, तो कसं खाते बघ. कधी तर थांब थांब, खाऊ दे, खाऊ दे. कधी तरच येते, सारखं सारखं नाही येत. आता ते घेतलंय पण त्याचं ते पडूनच जाणार. खाईन जायचं तर तिथं बसून खाणार. पप्पाला काहीतरी सांगतोय. कावळा ना? कोणता? लांब का गोडवाला ना? लास्ट लास्ट खोबरी आंबे संपले ना? तुला काय पाड सापडलेत का? आंबे आंबेच आहे. मे महिना मस्त जोरदार आहे. ए समू, चटई आण इकडं ना. आता ऊन पडलं का? मोहळ बी भारी दिसत असते का? अहो ह्याला मधाचं लई हे आहे पण अहो. कसं गुई करतात. अहो मोठा आहे की. तुला काय ते सांगते. अरे वा. आहो पप्पा, दादा, ओ दादा, आहो कारभारी, धनी. झालं की आता काय म्हणायचं? नवरोबा. अगं आंबे घेऊन बसलेत पुढे. हे कोयरी आंबा. कोयरी म्हणजे का बरं? हे बघा, हे कोयरीचा आकार. आपण हातावर मेहंदी काढताना कोयरी काढतो ना, तर हा कोयरी आंबा आहे. खूप गोड आहे हा. त्यानंतर हा आमचा केशर आंबा आहे. आणि लाडूच्या हातातला खोबरी आहे. हे बघा इथं. तरी ही छोटा खोबरी आहे. आता संपत आलेत आंबे. ही लिंबू टिंबू पाठीमागे राहिलेले पिल्ले आहेत, है ना? हा, पिल्ले. या जेवायला. हे जोडीने बसून आरडत आहेत. पिल्ले आहेत, छोटे बेबी आहेत. तुम्ही कसं दोघं बसून रडता तसं. चिमणी म्याव. आता मी इकडं आलो झाडाखाली, तर कावळा बघा ट्रॅक्टरवर येऊन बसलाय. तर 12 वाजेपर्यंत मी शूट केलं. परत आम्ही जेवण केलं आणि लुडो खेळला. तर आहो सुद्धा आज आमच्यासोबत लुडो खेळले. आणि जे परत 1:45ला फोन स्विच ऑफ झाला, ते आत्ता 7ला लाईट आली आणि मग आत्ता फोन स्विच ऑफ काढला. आणि आज पॉवर बँक सुद्धा खूप ही होती, कारण रात्री चार्जिंग करायचं लक्षातच राहिलं नाही. काय चाललंय? लुडो मज्जा आली ना पप्पासोबत लुडो खेळायला? तर चला आता संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे. लाडू झोपलाय बाहेर. लाडूला टेबल फॅन लावून दिलाय. तर आता मी स्वयंपाकात बनवते शेवयाचं उपीट बनवणार आहे आज. गोड नाही, मला नाही गोड आवडत. आणि गोड जास्त खायचं नाही. दिवसभर आंबे हे सगळं गोड चालू आहे. जेवणात शेवयाचं उपीट बनवते. तर ह्या वर्षीचं पहिल्यांदा उपीट बनवलं ताज्या शेवयाचं. तर आम्ही तिघच आहे, मी, आत्या आणि समर्थ.
लाडू झोपला आणि आम्ही संध्याकाळी जेवण करत नाही. तर अगोदर मस्त त्याला थोडीशी तेलाची धार टाकून भाजून घेते. शेगडीला पावर भरपूर आहे आता. तेल टाकलं ना छान सुटसुटीत आणि मग भाजलं सुद्धा जाते. पण मला गोड शेवया अजिबात आवडत नाही, मी तिखटच बनवून खाते. काल गोड बनवल्या होत्या त्यामुळे मला आज तिखट बनवला. खमंग भाजून घेतल्या. मोहरी, जिरे, टोमॅटो, कांदा आणि शेंगदाणे. थोडंसं लसूण पण टाकते, छान आहे. मस्त असं बघा सुटसुटीत शेवायचं उपीट. पप्पा देऊ खातो का? ही देऊ का उपीट? देऊ लगेच? कधी खातो मग? आता नंबर खोबऱ्या. गरम उपीट आता तयार आहे आपलं. सोबत पाडाचा आंबा आणि खोबरे आंबा. आता वाजलेले आहेत 9:15 आणि कारभाऱ्यांचं काम चालू आहे. अरे बापरे, पोज. गोगीला किती घाई झाली बघ की. तुझ्या मम्मीला दे तू म्हणा वादवर. थांब थांब गोगे गोगे थांब. अग उड ग, खाऊ आणलाय तुला, खा. गोगीला काय झालंय? हे तू कशी करते? तेव्हा जसं जसं बोलल ना तशी मान हलवते. लय आगाव आहे. तुझ्यात आणि तिच्यात काय फरक नाही बघ. टप्पू काय नाही, आपला रवंत करत बसलाय निवांत. भरून घे की जरा. ए गोगीच पूर्ण भरून आहे आहो, तरी कशी नाटकं करते. समोर तो तिला खायला देव. अरे हळू उडतय. टप्पूला थोडं टाक. टप्पू तर लाडकाय. फुल लाईट का? हो हे बघ ना, टाकून सुद्धा अजून इकडे इकडे बघते.